नागपूर जिल्ह्यातील कनान नदीवरील नेरी पुलावर शनिवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली। या ठिकाणी एका महिलेने आपल्या पतीला सेल्फी घेण्यासाठी पुलावर थांबवले आणि सेल्फी घेऊन होताच महिलेने असं काय केलं की ते पाहून सगळ्यांचाच थरकाप उडाला। रामटेक तालुक्यात राहणारे ज्ञानेश्वरी विजय साकोरे या आपल्या पतीसह शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास कारमधून काचुरवाही गावाकडे जात होते। त्यावेळी ते नवीन कामाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनान नदीच्या नेरी पुलावर थांबले। दोघांनी गाडी थांबवून काही वेळ त्या पुलावर घालवला। या दरम्यान दोघांनी मोबाईलवर सेल्फी देखील काढला। त्यानंतर त्यांनी सोबत आणलेलं निर्माल्य नदीत टाकण्यास सुरुवात केली। मात्र निर्माल्य टाकतानाच ज्ञानेश्वरीने अचानक पुलावरून नदीत उडी मारली। हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना जबर धक्का बसला। त्यांनी आरडाओरड सुरू केली। घटनेची माहिती मिळताच नवीन कामाठी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने तात्काळ शोध मोहीम सुरू केली। मात्र सायंकाळ होताच अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबावं लागलं। रविवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधकार्य सुरू झालं। दरम्यान या धक्कादायक घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। पती पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू असल्याची ही चर्चा आहे। पोलिसांनी विजय साकोरे यांचाही जबाब नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे। स्थानिक नागरिक आणि पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। शनिवारी दिवसभरात अनेक जण घटनास्थळावर गर्दी करत होते। सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू असून पुलावर काढलेली दाम्पत्याची सेल्फी हा घटनेतील अत्यंत वेदनादायक पैलू ठरत आहे। पोलिसांनी नागरिकांना अपप्रचार न करण्याचं आवाहन केलं आहे।